आमच्या भगिनी असतील यांना ज्या पद्धतीने जुन्या सरकारच्या काळामध्ये जे काही अनुदान असेल, जी काही सवलत होती, त्याला वाढवण्याची भूमिका या महाराष्ट्रामध्ये घेण्याचा धाडसी निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतला. एवढंच नव्हे, एखाद्या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी असेल, तालुक्याच्या ठिकाणी यायचं असेल, माहेरी जायचं असेल तर एसटीचा बसचा प्रवास सुद्धा 50% करण्याचा निर्णय सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्याचा फायदा असा झाला, जे महाराष्ट्राचं एसटी महामंडळ तोट्यात चालत होतं मॅडम, ते आज फायद्यात चालायला लागलं. म्हणून महिला भगिनींचं पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे. एखादं महामंडळ, एखादा उपक्रम तोट्यात असताना त्याला नफ्यात कसं आणायचं ही एक संकल्पना आणि मुख्यमंत्र्यांनी मांडली आणि त्याला आपण सगळ्या महिला भगिनींनी साथ दिली. एवढंच नव्हे, अंगणवाडी सेविकेच्या संदर्भातला विषय असेल, मदतनीसचा विषय असेल, यांना जे काही सुख सुविधा देण्याचा विषय असेल, याच्यामध्ये सुद्धा निर्णय घेऊन मागच्या वाशिमच्या सभेमध्ये आपण प्रत्येक राज्याचे खासदार त्या ठिकाणी विचारायचे की तुमच्या शासनाने गेले त्या पद्धतीने आमच्या शासनाला करायला सुद्धा या ठिकाणी भाग पडावं लागेल. खऱ्या अर्थानं हा क्रांतिकारी निर्णय प्रत्येक घराला, प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक येणाऱ्या पिढीला बाळसं देणारा, त्यांना आधार देणारा या ठिकाणी निर्णय, क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय. याची सुरुवात आज आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होते. सगळ्या योजनेचा सगळ्यात जास्त मोठा लाभ आतापर्यंत कोण घेत होता तर तो कोल्हापूर जिल्हा अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी घेत होता. त्यामध्ये कागद तालुका अग्रेसर असायचा. साहेब, मी आता आकडे बघितले, 59,000 महिलांनी कागद